हॅलो ना पब्लिक. आजचा जो विषय तो तुम्हाला खूप खास वाटणार, कारण की मी तुम्हाला बोललो होतो ना, तुतीला जे फळ लागतं ना ते बघा हे असं लागतं. खायला खूप गोड लागतं हे, पण हे अजून ना पूर्ण पिकलेलं नाही. पूर्ण पिकल्याच्या नंतर ते काळं बनतं आणि हे थोडंसं लाल आहे, म्हणजे हे सुद्धा थोडं आंबट लागतं. आणि जे काळं आहे ना ते प्युअर गोड, म्हणजे जर तुम्ही खाल्लं ना, आई शपथ. आणि फळ बघायच्या नादामध्ये मला अजून एक गोष्ट दिसली, तो आहे बरं का इथे. हा तोच आमच्या जुन्नर तालुक्याची शान, ज्याचं नाव ऐकूनसुद्धा तुम्ही घाबरता. अहो कोण म्हणजे बिबट्या हो. हे पहा, आला होता राखणदार आहे बरं का आमचा तो. त्याला उगाच नावं नाही ठेवायची काय. अजून त्यांनी मला काही त्रास दिला नाही आणि मी त्याला काही त्रास दिला नाही. हे पहा, पूर्ण पायाचे ठसे आहेत. हे पहा, आता जर तुम्हाला जाणवत असेल की त्याची साईज केवढी आहे, तर मी त्याला पाहिलं आहे माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी. त्यावेळेस माझ्या हातात फोन नव्हता, पण ठीक आहे, कधीतरी मी तुम्हाला नक्की दाखवेल तो. कारण की कॅमेऱ्याची माझं नियोजन आहे, तर बघूयात. पण तो आहे इथे, त्याचं वावर आहेच इथे. त्याचा वावर आहे म्हणजे आपल्या बाजूलाच पूर्ण जंगल आहे, त्यालाही नाही आपण काही बोलू शकत. पण त्याने अजून कधी असा त्रास दिला नाही, जे तुम्ही बाहेर ऐकताय तसं तरी. आणि काल आपण जो गूळ वगैरे भिजवून ठेवला होता ना, तर तो गूळ किती भिजला आहे तेच पाहत होतो. आता ह्या गुळाला मी पूर्णपणे भिजून वगैरे घेतो आहे. एक चांगला रिझल्ट भेटेल अशी मला आशा आहे, कारण की आपली रोपं वाढायला पाहिजेत यार. एकदा का रोपं वाढली का मग त्याच्यामध्ये आपल्याला अजून काही पीक वगैरे करता येतील आणि त्याला खत पाणी पण चांगलं घालता येईल. खतं आताही आपण त्याला सोडू शकतो, बट नको, आपला पहिलाच प्रयोग आहे. आणि मला पूर्णपणे ना असं काय बोलतो आपण, केमिकल फ्रीच शेती करायची आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये केमिकलचा प्रयोग अजून करणारच नाही. हा माझा एक प्रोजेक्ट आहे, एक प्रयोग आहे असंच तुम्ही समजा. मी याच्यामध्ये अजून तरी पैशाची अपेक्षा नाही ठेवली आहे, कारण की ज्यावेळेस सक्सेस होईल त्यावेळेस तर सक्सेस होणारच आहे. चला.